बातमीनं पुण्याचं नाव लौकिक कारणासाठी लागेल तितके कष्ट करणार असं अजितदादांनी म्हटलंय। शरद पवारांनी जिल्ह्याचं नाव देश पातळीवर पोहोचवल्याचं देखील अजित पवारांनी म्हटलंय। अजित पवारांकडून शरद पवारांचं कौतुक करण्यात आलंय। तर राजकारण लय वंगाळ, तुम्ही कामधंदा करा, अजित पवारांनी आवाहन केलेलं आहे। मी आपल्या जिल्ह्याचा नावलौकिक वाढवण्याच्या करता जेवढं काही मला कष्ट घेता येईल तेवढे मी कष्ट घेईल। तुमची मला आशीर्वाद पाहिजे, तुमची मला साथ पाहिजे, हे मात्र माझं हात जोडून तुम्हाला सगळ्यांना विनंती करायची आहे। आणि त्याच्यामुळं आपलं जे काही मागच्या अनेक वर्ष पवार साहेबांनी या जिल्ह्याचा नावलौकिक हा देश पातळीवर पोहोचवलेला आहे। ज्यांची जमीन आता एमआयडीसीत गेली ते सोडून द्या, पण त्याचे पैसे दिले ते पैसे निवडणुकीला खर्च करू नका। काहींना जमिनीचे पैसे आलेत, केले बायकोला उभं, हा लढ तू। अरे पण वाटोळे पैसे संपल्यावर काय करणार? दोन हाताला चुना लावून ठोठोट करत बरं काही उपयोग नाही रे। राजकारण लय वंगाळ आहे, आता काय सांगायचं। पण आता काय, तुम्ही धंदा पाणी करा, मस्तपैकी राहा, मुलाबाळांना चांगलं शिकवा, निर्व्यसनी राहा। मी पुन्हा पुन्हा सांगतोय, लोकांनी महापालिकेमध्ये अजित पवारांना कात्रजचा घाट दाखवला असं लक्ष्मण हाकेंनी म्हटलंय। तुम्ही सत्तेत की विरोधात हे महाराष्ट्राला सांगा असं देखील लक्ष्मण हाकेंनी म्हटलेलं आहे। तुम्ही एकतर सत्तेत आहे का ते महाराष्ट्राला सांगा, का तुम्ही विरोधात आहे ते महाराष्ट्राला सांगा। ठाकरे कुटुंबियांना विरोधकाची भूमिका स्पेस भरून काढलेली आहे। त्यांनी ठाम विरोध केलाय सत्ताधाऱ्यांना। तुम्ही काय करताय? कधी फडणवीसांबरोबर असताय, तर कधी काँग्रेस बरोबर असताय, कधी उबाटा बरोबर असताय, तर कधी शिंदे सेनेबरोबर। काय काही चाललंय यांचं? जनता एवढी एडी वाटते यांना, जास्त दिवस चालत नसताच। ही लोकशाही आहे, इथे जनसामान्यांच्या प्रश्नावरती तुम्हाला काम करावं लागेल। नाहीतर मी पुण्याचा दादा, मी पुण्याचा मालक, मी पिंपरी चिंचवडचा दादा, तुम्हाला कात्रजचा घाट तिथल्या लोकांनी बरोबर दाखवलेलं आहे, हे मी जबाबदारीने सांगतो। तर मुंबई मनपासाठी उद्या शिवसेनेच्या गटनेतेपदाची निवड होणार आहे। गटनेतेपदासाठी अमय घोलेंच्या नावाचा विचार सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली। तर महायुतीमध्ये सध्या गोंधळाची स्थिती असल्याची टीका बाळासाहेब थोरातांनी केली आहे। भाजपामुळे महाराष्ट्राच्या राजकारणाचं प्रचंड नुकसान झालंय। काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी ही टीका केलेली आहे। एक तर त्यांच्यामध्ये खूप गोंधळाची अवस्था आहे। आपण एकंदर सगळंच राजकारण महाराष्ट्राचं जर पाहिलं आणि आपण तुमचं अमरावती पहा, किती किती याच्यामध्ये विभागलोय आपण। आता महाराष्ट्रामध्ये सुद्धा किती पर्याय तयार झाले लोकांना, किती ग्रुप झाले, पक्ष झाले का गट झाले। संपूर्ण भारतीय जनता पक्षाच्या राजकारणाच्या नीतीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये प्रचंड असं नुकसान महाराष्ट्राच्या राजकारणाचं होत आहे। ही वस्तुस्थिती इतके तुकडे करून टाकले आपल्या सगळ्यांचे। महाराष्ट्राच्या राजकारणाचं प्रचंड नुकसान भारतीय जनता